नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. हिवरेतील खून अखेरीस उघडकीस, जन्मदात्या पित्यानेच घोटला गळा. पोलिसांपुढे 2 दिवसानंतर दिली कबुली, ग्रामस्थांमध्ये खळबळ. अवघ्या 2 दिवसांपूर्वी भाडळे खोऱ्यातील हिवरे तालुका कोरेगाव येथे इयत्ता 6वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ वय 12 याचा शेतात गळा आवळून खून करण्यात आला होता. या धक्कादायक प्रकरणामध्ये माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि मानसिक विकृतीमधून जन्मदात्या वडिलांनेच मुलाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. वडील विजय खताळ यांनी पोलिसांसमोर कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन हिवरे खून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल व कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यावेळी उपस्थित होते. शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी विक्रम व त्याचे आई वडील जनावरांना चारा आणण्यासाठी हिवरे येथील कुंभारकी नावाच्या शिवारात असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये गेले होते. दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान विक्रम याची आई घरी निघून गेली. विक्रम व त्याचे वडील पाठीमागून 1 तासानंतर घराच्या दिशेने निघाले होते. आपली चप्पल शेतात राहिल्याचे विक्रमच्या लक्षात आले. तो वडिलांना सांगून चप्पल आणण्यासाठी पुन्हा शेतात गेला. मुलगा घरी न आल्याने आईने गावात सर्वत्र शोधाशोध केली, मात्र तो सापडला नाही. सायंकाळी 7 वाजतील अशा वेळेस गावातील निखिल खताळ यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे गावातील लोकांना विक्रम बेपत्ता झाला असल्याचे सांगितले. सर्व ग्रामस्थ व युवक गावात एकत्र आले. यावेळी परिसरात बिबट्याची दहशत असल्याने त्या अनुषंगाने जमलेल्या सर्व लोकांनी कवडेवाडी शिवार व कुंभारकी शिवारात त्याची शोधाशोध केली, तरीही तो सापडला नाही. त्यानंतर काही युवकांनी कुंभारकी शिवारातील ऊसाच्या शेतात प्रत्येक सरीत शिरून त्याचा शोध घेतला. त्यावेळी एका सरीत ऊसाच्या पाचोट्याने झाकून ठेवलेला विक्रम याचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच वाटर पोलीस श्वान पथक, ठसे तज्ञ यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके घटनास्थळी दाखल झाले. विक्रम याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. वडील विजय आनंदराव खताळ याने फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे गतिमान केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले आणि त्यांच्या टीमला 2 दिवसात गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. पोलिसांच्या तपासाअंती वडील विजय हाच मुलाचा खुनी असल्याचे निष्पन्न झाले. खुनाची कबुली देताना त्याने सांगितले की गेले काही दिवसांपासून स्वतःचे 10 ते 15 किलो वजन कमी झाले आहे. त्यामुळे कोणता तरी गंभीर आजार झाल्याचा समज झाला होता. आपण लवकर मरणार आणि आपल्या मागे मुलाचे आणि पत्नीचे जगणे कठीण होऊन जाईल. लोकांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार दोघांची आणि स्वतःची अंतिम यात्रा संपवण्याच्या दृष्टिकोनातून डोक्यात संपवण्याची विकृती विजय खताळ यांच्या डोक्यातून भिनू लागली. शनिवारी शाळेला सुट्टी, बायको मुलासह रानात गवत काढण्यासाठी बहाण्याने शेतात गेले. दुपारी 1च्या सुमारास मुलाला शेजारच्या उसात फडात नेऊन वडिलांच्या वर विश्वास ठेवून व घातपाताचा प्रकार मनात न आल्याने वडील सांगत तसे प्रणव ऐकू लागला. आपल्याला लोक भरपूर त्रास देणार आहेत, त्यांना न घाबरता त्यांना मारायचं आहे. त्याचे प्रयोग तुला दाखवतो असे सांगत जाताना जनावरांना बांधण्यासाठी नेलेला रस्सीचा गळफास तयार करून बेसावध असणाऱ्या मुलाच्या प्रणवच्या गळ्यात टाकला. दोरीला पीळ टाकत अचानक फास आवळत काही वेळातच प्रणव निश्चित पडला. खून केल्यानंतर प्रणवच्या वडिलांनी ऊसाच्या पास्टीने प्रणवचा मृतदेह झाकून टाकला व दुपारी 4 वाजता गावाच्या दिशेने गेले. खुनाचे स्वरूप पाहून व 2 दिवसाच्या तपासामध्ये पोलिसांच्या पहिल्यापासूनच मुलाच्या वडिलांवर संशय होता. अखेरीस वाटर स्टेशनच्या पोलिसांनी विकृतीतून घडलेल्या आणि बापानेच कवळ्या निष्पाप मुलाचा केलेला घात पर्दाफाश केला. बापाच्या मानसिक विकृतीचा बळी ठरलेल्या प्रणवच्या वडिलांच्या कृतीने खताळ कुटुंबीय, प्रणवची आई आणि हिवरे ग्रामस्थ या घटनेने सुन्न झाले आहेत. गेले 2 दिवसांपासून खुनाचा तर्कवितर्क आणि बापाच्या मानसिक विकृतीचा निष्पाप बळी ठरलेल्या प्रणवचा या कृतीत काय दोष होता, या प्रसंगाने नातेवाईक, ग्रामस्थ गहिवरून गेले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोषात कोरेगाव शहर व तालुक्यात दत्त जयंती उत्साहात साजरी. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात वैष्णव भक्तांनी मार्गशीर्ष मराठी महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव मंगळवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरा केला. दत्त जन्म सोहळ्यासाठी व या जयंती उत्सवाचे औचित्य साधून दत्त भक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून येत होता. दत्तनगर येथील दत्त मंदिर, कोरेगाव एसटी आगारातील दत्त मंदिर, चिंतामणी नगर येथील
येथील दत्त मंदिर, जुनी पेठ येथील दत्त मंदिर, श्री केदारेश्वर मंदिर परिसरातील दत्त मंदिर यासह तालुक्यातील विविध गावांमध्ये असलेल्या दत्त मंदिरात यावर्षी दत्त जन्म सोहळ्यासाठी विशेष फुलांची सजावट करण्यात आली होती. फुलांच्या माळांनी सजवलेले मंदिर विशेष लक्षवेधक ठरत होते. दत्त जन्म सोहळा मंगळवारी सायंकाळी वेदमूर्ती यांच्या जन्मकाळाचे प्रवचनाने साजरा झाला. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी मंदिरातील दत्तमूर्तीला विशेष अभिषेक, पवमान, पंचसूक्त तसेच मंत्रजागर करण्यात आला. जन्म सोहळ्यानिमित्त मंदिरामध्ये फुलांच्या आकर्षक रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. मंगळवारी सकाळपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सांप्रदायिक भजनी मंडळाच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी 6 वाजता वेदमूर्ती यांचे जन्मकाळाचे प्रवचन झाले आणि दत्तजन्म सोहळा सूर्यास्ताच्या समय सायंकाळी 6:08 संपन्न झाला. फुलांची उधळण करत अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्तचा जयघोष करत उपस्थित शेकडो भक्तांनी हा दत्तजन्म सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पाडला. यावेळी मंदिरात बांधण्यात आलेल्या पाळण्यामध्ये श्रीफळ रूपी दत्तमूर्ती स्थापन करून उपस्थित सुहासिनींनी पाळणा व अंगाई गीते म्हटली. तसेच हे पाळणा सादर करताना जोजविले. त्यानंतर सुमठवडा आणि प्रसाद वितरण होऊन आरती करण्यात आली. एसटी आगारातील दत्त मंदिरामध्ये हा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात झाला. दत्त मंदिरालाही यानिमित्त विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जन्मकाळानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी रवींद्र बोतालजी यांची निवड. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व सातारा लोकसभा मतदारसंघ प्रभारी सुनील काटकर यांनी प्रदान केले नियुक्तीपत्र. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी कोरेगाव येथील रवींद्र रामचंद्र बोतालजी यांची निवड करण्यात आली. बोतालजी हे आमदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. तसेच पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी सुनील काटकर यांच्या हस्ते रवींद्र बोतालजी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्यात अनुसूचित जाती मोर्चाचे काम विस्तारित केले जाईल. समाजातील सर्व घटकांना, विशेषतः वंचित घटकांना पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जातील, अशी ग्वाही बोतालजी यांनी निवडीनंतर दिली. त्यांचे आमदार महेश शिंदे, डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक यांनी रवींद्र बोतालजी यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चोरगेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेणार आमदार बाळासाहेब पाटील. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात ठोस आणि दर्जेदार विकास काम करून सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. चोरगेवाडी ग्रामस्थांची एकी अभेद्य असून या गावाचा विकास केला जाणार आहे. विकास कामांबाबत कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील चोरगेवाडीच्या सरपंचपदी प्रकाश ज्ञानदेव बाबर यांची तर उपसरपंचपदी सौ सपना सयाजी मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच सदस्यपदी सौ सोनाली संदीप चोरगे, राजेंद्र यदू देशमुख, शंकर साहेबराव जगताप, विलास सर्जेराव घोरपडे, सौ सुनीता सुभाष माने यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी कराड येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार बाळासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भागवत घाडगे, ज्ञानदेव चोरगे, अंकुश घोरपडे, बबन घोरपडे, पांडुरंग घोरपडे यावेळी उपस्थित होते.